दादा, तुला अंबिका वहिनीची आठवण येते का? ती आता असायला हवी होती. ती असती ना तर आपण सगळे खूप आनंदात असतो. ही परिस्थिती झाली नसती आपल्यावर. दादा, मला ना तुझ्या भावना कळतायत. तू खूप चांगला आहेस. तुझ्या मनात ना काहीच वाईट नाही. हे सगळं ना त्या मीरा वहिनीमुळे घडतंय. तिचा काहीतरी प्लॅन आहे. पण तुला हे सगळं का कळत नाहीये ना, हा प्रश्न पडलाय मला. मला जे कळायचं होतं ते कळलंय. तुला जे कळायला हवंय ते कळत नाहीये. म्हणजे तुला अंबिकाची आठवण येते ना? हो दादा, ती असायला हवी होती आता. तुला माहितीये ती का नाही आज? कारण तिला मंजिरीने मारलंय. आणि ज्या दिवशी तुला हे कळेल ना, तू सुद्धा तिला आई म्हणणार नाही. सिरियसली दादा? आईने अंबिका वहिनीला मारलंय? दादा, तू होतास ना तिथे? आपण सगळे होतो ना? इट वॉज एन ऍक्सिडेंट. मी पण कोणाकडून अपेक्षा करते? त्या मीरा वहिनीने ना खरंच तुझ्यावर जादू केली. नाही अनन्या, मीराने अथर्ववर नाही, त्या मंजिरीने तुझ्यावर जादू केली. ही काळी जादू वाटते तुला? अगं हे प्रेम आहे ग. निस्वार्थ निरागस प्रेम. आजीचं तिच्या नातीसाठीचं आणि नातीचं तिच्या आजीसाठीचं. काय झालं? अजूनही विश्वास बसत नाहीये तुझा? नाही बसत आहे ना? वेदा, जा मागे जाऊन बस. आता उभी राहा. आता खुर्चीवर उभी राहा. वेदा, आता टेबलावर उभी राहा. वेदा, हे बघ खाली उतर. ये. शाबास. आता टेबलावरून उडी मार वेदा. वेदा थांब. नाही बाळा. वेदा उतर खाली. वेदा, तू तुझ्या आजीचं ऐकणार नाहीस? ऐकणार ना? मार उडी. वेदा थांब. वेदा. व्हेरी गुड. ए वेदा, आता इथे ये. आणि आता गोल गोल फिरायचंय. वेदा नको. हा, रेडी? 1 2 3 गो.
गर्ल 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 वेदा चक्री गर्ल 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 थांब. मजा आली, चक्कर पण आली ना. अजून मजा हवी आहे ना. जा मग गॅलरीत जा आणि कठड्यावरून वेदा वेदा थांब. तिला थांबव ना. मी 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 तुझ्या पाया पडते. थांबव तिला. थांब वेदा. वेदा, आजीने ना तुझ्यासाठी तिच्या खोलीत तिच्या बेडवर एक खूप मोठं चॉकलेट ठेवलंय. कोणाला हवंय? थँक्यू आजी. काय म्हणालीस मगाशी? माझ्या पाया पडणार. आता आलीस ना मुद्द्यावर. पण त्याची काहीच गरज नाही मीरा, कारण तुझ्या आता लक्षात आलंच असेल की मी जे काही सांगेन ते वेदा करणारच. उद्या माझ्या सांगण्यावरून ती कोणाचाही जीव घेऊ शकते किंवा स्वतःचा जीव देऊ पण शकते. आणि तुम्ही काहीच करू शकत नाही मीरा. आणि काही करण्याचा प्रयत्न केलात तर मी वेदाला तिच्या खऱ्या आईकडे पाठवून देईन. मला फार वेळ लागणार नाही. मीरा, तुला वाटतं तेवढी क्रूर नाहीये तुम्ही. चल, एक शेवटची संधी देते तुला. आता तुला तर माझ्याबद्दल सगळंच माहिती आहे. मी एक चेटकीण आहे आणि मला चिरतरुण व्हायचंय. मग त्यासाठी मीरा तुला माझी छोटीशी मदत करायची. मला तुझं आणि अथर्वचं बाळ हवंय. तू ते बाळ जन्माला घालायचंस आणि त्यानंतर तुझा आणि तुझ्या बाळाच्या जीवाचा त्याग करायचास. आणि असं केलंस ना की मग मी वेदाला नक्की मुक्त करीन. पुन्हा तिच्या आयुष्यात कधीच येणार नाही, खरंच. पण मीरा, तुझ्याकडे अमावस्येपर्यंतचाच वेळ आहे हा. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घे, कारण अमावस्येनंतर तू वेदाला कधीच बघू शकणार नाहीस.